हाय मास्ट लाइटिंग, या पद्धतीची लाइटिंग तुम्ही बघितली असेल. ओके, हाय मास्ट लाइटिंग. तर याच्यामध्ये लक्ष द्या रे, हे मास्ट पाहिलं ना तुम्ही, मस्त चौकामध्ये असं आता अरेंज केलेलं आहे. इनिशियल कॉस्ट जास्त आहे, भारी आहे पण, कारण जवळपास 1-1 किलोमीटरपर्यंत फोकस याचा असतो. पाहिलं असेल ना तुम्ही या टाईपचं मोठं. तर याच्यामध्ये हे काय आहे, हेड फ्रेम आहे. त्याच्यानंतर हे इल्युमिनरी असेंब्ली आहे. त्याच्यानंतर हाय मास्ट पोल आहे, उंच आहे, ट्युब्युलर असतं परत. त्याच्यानंतर विंचेस अँड केबल सिस्टीम, याच्यामधून आतून पोलमधून केबल अँड विंचेस सिस्टीम, त्याला बांधून वर पाठवलेलं आहे. त्याच्यानंतर ॲक्सेस डोअर, दरवाजे ओपन करा, ऑन ऑफ करायसाठी, कंट्रोल करण्यासाठी, फ्यूजेस वगैरे जळाले की नाही ते पाहण्यासाठी. जर हे बंद पडलं तर पहिले फ्यूज वगैरेवर बघितलं जातं, नंतर मग मेंटेनन्स केलं जातं. फाउंडेशन, RCCचं फाउंडेशन. ओके, तर एकदा हे सगळं बघू आपण. हाय मास्ट लाइटिंग इज ॲडव्हान्स आउटडोअर लाइटिंग. काय आहे? ॲडव्हान्स आउटडोअर लाइटिंग डिझाईन टू इल्युमिनेट लार्ज एरिया. मोठा एरिया जर आपल्याला कवर करायचा असेल तर अशा टाईपची इल्युमिनरीज असते, सच ॲज हायवे, स्पोर्ट एरिना, त्याच्यानंतर इंडस्ट्रीयल झोन अँड पब्लिक स्पेसेस. स्पोर्ट एरिना किंवा इंडस्ट्रीयल झोन किंवा पब्लिक स्पेसेस, जिथं जास्त एरिया कवर करायचा, जिथं चौक आहे आणि चौकातून बराच एरिया कवर करायचा, अशा ठिकाणी या टाईपचं स्ट्रक्चर लावलेलं असतं बघा. पाहिलं असेल तुम्ही. तर दिस सिस्टीम आर माउंटेड ऑन टॉल पोल, उंच पोल, टिपिकली रेंजिंग फ्रॉम 12 मीटर टू एकदम 50 मीटरपर्यंत. पाहिलं असेल तुम्ही. आणि हाय मास्ट पोल ह्या कशाचा असतो रे? गॅल्वनाइज आयनचा किंवा ॲल्युमिनियमचा पोल असतो. आणि प्रिव्हेंट टू करोजन होऊ नये म्हणून त्याच्यावर एक लेअर पण चढवलेला असतो. ओके, कलर लेअर पाहिला का तुम्ही? पॉलिश लेअर असतो. ॲज पर IS 875 or EN40 पोल डिझाईन केलेला असतो प्रोटेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि बऱ्याचदा तो ट्युब्युलर असतो. ट्युब्युलर म्हणजे स्ट्रेट नसतो, असा वर गेल्यावर बारीक होत जातो, खाली जाड आणि वर बारीक. आणि त्याला सेक्शन्स असतात, बऱ्याच वेळेस ते सेक्शन वेल्ड केलेले असतात किंवा नट बोल्टनी टाईट केलेले असतात, खूपच उंच असेल तर. ओके, तर हा हाय मास्ट पोल पाहिला असेल ना तुम्ही. तर हा पोल काय आहे? हाय मास्ट पोल आहे. आता इल्युमिनरी असेंब्ली, ही इल्युमिनरी असेंब्ली अशा गोल साईडने लावलेली असते पहा, चौकडून. पाहिलं का? अशा पद्धतीने बघा. युजर एनर्जी इफिशियंट इल्युमिनरीज ऑप्शन सच ॲज LED, हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज लॅम्प, HID म्हणजे काय? हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज लॅम्प, मेटल हॅलाइड लॅम्प, अशा पद्धतीचे लॅम्प आपण तिथं वापरतो. तिथं आपण रिंग टाईप और सर्क्युलर टाईप और रेक्टँग्युलर और रॅडियल पॅटर्न्स असतो. कधी 2च असतात, इकडे एक इकडे एक. त्यात कधी 4च असतात. आणि कधी रिंग शेप असते, कधी रेक्टँग्युलर शेप असते. पाहिलं असेल ना तुम्ही. तर या टाईपचं इल्युमिनरी असेंब्ली असते. त्याच्यानंतर डिझाईन टू ऑप्टिमाइज लाईट डिस्ट्रीब्युशन, त्याच्यानंतर रिड्यूस ग्लेअर अँड इल्युमिनेशन पोल्युशन. तर त्याची डिझाईन अशा पद्धतीने केलेली असते की ते इक्विडिस्टन्स असतात, म्हणजे हे प्रत्येकाचं अंतर सारखं असतं आणि प्रत्येकाची लाईट पण इल्युमिनेशन लेवल सारखं असतं. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन भेटतं, चमकत नाही, ग्लेअर एकदम कमी जास्त प्रमाणात चमकाचमकी होत नाही आणि लाईट पोल्युशन टाळलं जातं. त्याला व्यवस्थित याच्यामध्ये सेट केलं जातं की हा प्रकाश एवढा देईल, तो प्रकाश इतकाच पाठवेल, अशा पद्धतीने स्पेशल डिझाईन केलेले आहेत. तर पहा, हे काय रे? इल्युमिनरीज असेंब्ली दिसते ना तुम्हाला. हा हाय मास्ट पोल, हा इल्युमिनरी असेंब्ली. त्याच्यानंतर आता हेड फ्रेम बघा. हेड फ्रेम हे दिसतंय तुम्हाला. हेड फ्रेम ॲट टॉप इट इज माउंटेड, इट सपोर्ट द रिंग. जे रिंग टाईप स्ट्रक्चर आहे ना, सर्क्युलर किंवा रेक्टँग्युलर, त्याला सपोर्ट करण्यासाठी वापरतात. त्याच्यात वायरिंग कनेक्शन असतं आणि हे ड्युरेशन वाढवतं. कशाचं? या असेंब्लीचं ड्युरेशन वाढवतं. तर ही हेड फ्रेम दिसते तुम्हाला ही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे विंचेस अँड केबल. विंचेस म्हणजे काय रे? ते बाउंड करण्यासाठीच्या कनेक्शन्स, म्हणजे वरचे जे समजा आता 10 हे आहेत काय, 10 बल्ब आहेत ना, 10 लॅम्प आहेत, मग 10 वायर येते ना तिथून. याच्यामध्ये ते 10चे अरेंजमेंट असेल.
तर ते एका स्पेसिफिक याच्यामध्ये विंचेसमधून न्यायचे. बऱ्याच वेळेस ट्रे वायरिंगसुद्धा असते, आतमधून एक ट्रे असतो असा, आणि त्या ट्रेमधून सगळे वायर जातात. आणि तसं नसेल तर मग विंचेस अरेंजमेंट असते, मला त्याला पॅकिंग केलेलं असतं, पॅक करेल. तर अशा पद्धतीचे अरेंजमेंट. इट इन्क्लूड अ मॅन्युअल इलेक्ट्रिक विंचेस टू राईज अँड लोअर द इल्युमिनरी मेंटेन अँड ड्युरेशन. इट इन्क्रीज द ड्युरेशन अँड स्ट्रेंथ. तर हे जर केलं तर काय होईल, त्याचं ड्युरेशन वाढेल, त्याची स्ट्रेंथ वाढेल, आणि इलेक्ट्रिक वायर्स तुम्हाला तिथपर्यंत नेता येतील व्यवस्थित. ओके, हे विंचेस अँड केबल अरेंजमेंट याच्या आतून असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फाउंडेशन. RCC म्हणजे रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीटचं कन्स्ट्रक्शन, म्हणजे त्याच्यामध्ये रेती म्हणजे वाळू, सिमेंट, त्याच्यानंतर पाणी, खडी याचं प्रॉपर मिक्सर घेऊन एक डेप्थ केली जाते, हे करून एक वटा बनवला जातो, त्याला खिळ्याचे अरेंजमेंट करून ते बनवलं जातं. पाहिलं असेल तुम्ही. तर RCचं कन्स्ट्रक्शन कधी कधी तर खड्डा नाही खोदता, वर बऱ्यापैकी अरेंजमेंट करतात आणि वर बसवतात. ओके, तर हे फाउंडेशन सपोर्ट देण्यासाठी, बेसिक सपोर्ट. त्याच्यानंतर कंट्रोल सिस्टीम. कंट्रोल सिस्टीममध्ये काय पॅनल राहतं. ओके, कंट्रोल सिस्टीममध्ये कंट्रोलिंग पॅनल. अ सेंट्रलाइज पॅनल अलाव फॉर लाइटिंग ऑपरेशन, शेड्युलिंग, ॲडव्हान्स सिस्टीम मे बी इन्क्लूड डिमिंग, फोटोसेल, IoT बेस, ॲटोमॅटिक कंट्रोलिंग. ह्या सगळ्या प्रोटेक्शन सिस्टीम किंवा कंट्रोलिंग सिस्टीम ह्या कंट्रोल सिस्टीममध्ये अवेलेबल असतात. कंट्रोलिंग म्हणजे सेन्सर बेस कंट्रोल आहे, तर ते सेन्सरचं अरेंजमेंट वगैरे त्याच्यात असते. टायमर लावलेला असेल तर ती अरेंजमेंट त्याच्यावर असते. तर हे कंट्रोल सिस्टीम. त्याच्यानंतर लाईट प्रोटेक्शन अँड अर्थिंग. तर आता इथं त्या साध्या स्ट्रीट लाईटला पाहिलं तुम्ही, अर्थिंगला कशा पद्धतीने कनेक्ट केलं होतं, त्याच पद्धतीनं हा पण पूर्ण पोल जो आहे तो अर्थला कनेक्ट केलेला असतो. कारण जर याला पण करंट लागला तर ऑपरेटरला किंवा एखाद्याला करंट लागू शकतो, म्हणून अर्थिंग केलेली असते प्रॉपर. ओके, इनकॉर्पोरेट अ लाइटिंग रॉड और काय फिनिश काय फिनल ॲट द टॉप ऑफ पोल प्रोटेक्शन. ते रॉड और फिनल कसं, हां. तर ह्या पूर्ण स्ट्रक्चरला जे मेटल फ्रेम आहे ना, सगळं थोडक्यात ह्या सगळ्या मेटल फ्रेमला प्रॉपर अर्थिंग देणं गरजेचं आहे. कशापासून, तर हे काय करेल, फॉल्ट जर झाला तर प्रोटेक्शन देण्याचं काम करेल, किंवा लाईटनिंग सर्ज झालं तरी पण प्रोटेक्शन देण्याचं काम करेल. त्याच्यामुळं लाईटिंग प्रोटेक्शन इज मस्ट. त्याच्यानंतर ॲक्सेस डोअर. तर ॲक्सेस डोअर म्हणजे बऱ्याच वेळेस खूप मोठा जर पोल असेल तर त्याच्यातून तुम्हाला आत जायचं असेल, वर जायचं असेल. ओके, कधी कधी लाईट हाऊस असते, ते लाईट हाऊस याच्यामधून आत वर जाता येतं आपल्याला. खूपच मोठा पोल असेल तर त्याच्यामधून आतून अरेंजमेंट असते, किंवा बाहेरून मध्ये कधी कधी अरेंजमेंट असते. तर असं ॲक्सेस डोअर, तर ते ओपन करून तुम्ही त्या पोलचं कन्व्हिनियंट त्याच्यात वायरिंग मेकॅनिझम किंवा वायर कनेक्शन, त्याच्यानंतर फॉल्ट, ऑपरेटिंग, ह्या सगळ्या आपण ॲक्सेस करू शकतो, चेकआउट करू शकतो. फ्यूज गेला काय, कोणता बल्ब गेला आहे, काय कशामुळे गेला, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ते ॲक्सेस करू शकतो. तर यानं काय होणार आहे, ड्युरेबिलिटी वाढणार आहे त्याची. त्याच्यानंतर इफिशियन्सी आणि मेंटेनन्ससुद्धा कमी होणार आहे, इफिशियन्सी वाढणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट मास्ट लाइटिंग. पुन्हा एकदा लक्ष द्या, पहा हे तुमचं मास्ट आहे. याच्यामध्ये हे काय रे तुमचं हेड फ्रेम आहे. हे काय हेड फ्रेम आहे. त्या हेड फ्रेमला काय रे इल्युमिनरीज, कोणता लॅम्प लावू शकतो, युनिफॉर्म लाईट असावी. हेड फ्रेम काय करतं, त्याला माउंट पकडून ठेवतं. त्याच्यानंतर हे काय हाय मास्ट पोल आहे, उंच पोल असतो, नंतर बारीक बारीक होत चालतो, ट्युब्युलर स्ट्रक्चर असते. त्याच्यानंतर विंचेस आणि केबल. तर हे सगळ्यांसाठी फेज न्यूट्रल द्यावं लागेल ना, तर त्यासाठी तुम्हाला 2-2 वायर इथून सोडावं लागतील. तर ते केबल आणि विंचेस ह्या ट्रेमधून किंवा असं पॅक करून खाली सोडले जातात. त्याच्यानंतर त्याच्यातच कंट्रोलॅबिलिटी असते, त्याची कंट्रोलिंग मेकॅनिझम अशा पद्धतीने आतमध्ये डोअरच्या आत पॅक केलेली असते, आणि त्याच्या प्रत्येकाला फ्युजेस अरेंजमेंट, MCB अरेंजमेंट अशा पद्धतीचे कंट्रोलॅबिलिटी तिथं प्रोव्हाइड केलेली असते. तर ती काय करते, फॉल्ट जर झाला तर आपल्याला करेक्ट करायला, मेंटेनन्स करायला सोपं जातं. त्याच्यानंतर ॲक्सेस डोअर, हे ओपन करून तुम्ही कंट्रोलॅबिलिटी ते बघू शकता. त्याच्यानंतर फाउंडेशन कशासाठी, टफनेस प्रोव्हाइड करण्यासाठी, बेस प्रोव्हाइड करण्यासाठी. त्याच्यावर हे सगळं मास्ट कनेक्टेड असतं. समजलं? सो राईट डाऊन दिस.